अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयं ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आज 4 डिसेंबर मंगळवार. आता मल्हारी मार्तंडाचं हे सुरू झालेलं आहे. षडरात्र, नवरात्र म्हणतात लोक, पण तो 6 दिवसाचा काळ असतो म्हणून त्याला षडरात्र म्हणणं अपेक्षित आहे. तर त्याला वंदन करूया. दत्ताची उपासना लोकांनी सुरू केलेली आहे. दत्तात्रेयालाही वंदन करूया. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती सगळेजण मनापासून येत आहात, ऐकत आहात, तुम्हा सर्वांना वंदन. त्या दिवशी आपण 78पर्यंत ओव्या झालेल्या आहेत काल. आणि त्याच्यामधल्या छान कल्पना पाहिल्या होत्या की ज्ञानदेव सांगतात, एक वेळ अशक्य गोष्टी मी शक्य म्हणजे कुणालाही करता येतील, पण या गीतेचा आशय मराठीमध्ये सांगणं किंवा हा थोडक्यात सांगणं, त्याचं रहस्य उलगडून दाखवणं, ते वर्म निवडणं हे अत्यंत कठीण होतं. अत्यंत. काय झालं, ही संपली. तर ते अतिशय अवघड होतं, कठीण होतं असं ते सांगतायत आपल्याला. ताई परत जॉईन झाल्या, मध्ये ब्रेक झाला होता ताईंचा. ताई तुम्हाला अनम्यूट केलेला आहे. हो हो. तुमचा गेला, कनेक्शन परत गेलाय. हो. कुठे अनम्यूटची नाही आली. रुपाली ताई तुम्हाला अनम्यूट केलं. झाले. ती गेली होती रिक्वेस्ट, परत आली. हो ठीक आहे. आपण पाहत होतो 78व्या ओवीपर्यंत काय झालं होतं. तर ज्ञानदेव सांगत होते की एक वेळ सगळी पृथ्वी ही सोन्यानं मढवता येईल. सगळी पृथ्वी सोन्याची करता येईल. सगळ्या नक्षत्रांना चंद्र करता येईल. म्हणजे आकाशातली सगळी नक्षत्र चंद्र झाली तर कल्पना करा. पण ते एक वेळ करणं शक्य आहे. अशक्य गोष्टीसुद्धा शक्य आहेत. पण गीतार्थाचं रहस्य सांगणं किंवा ते उलगडून दाखवणं हे अतिशय कठीण आहे असं सांगतायत आपल्याला ज्ञानदेव. आणि मग मी कसा भाग्यवान आहे किंवा मी कसं हे केलं आहे, ते आधी मी केलं म्हणतच नाही, गुरूंच्या कृपेमुळंच सगळं झालेलं आहे. पण पुढच्या 79व्या ओवीमध्ये ते काय म्हणतात बघा. तो मी एकू सर्व मुका. मी कसा आहे, मी अगदी असमर्थच आहे, पण हे सगळं का करू शकलो, तो गुरूंमुळं करू शकलो. तो मी एकू सर्व मुका, बोलोनी मराठी आभाखा, करी डोळेवरी लोका घेवो ये ऐसे जे. ते म्हणतात मी सर्वार्थानं मुका आहे. मुका, पूर्णपणे मी मुका आहे. बोलोनी मराठी आभाखा, आणि भाखा म्हणजे भाख म्हणजे भाष्य. मराठी भाषेत भाष्य करून लोकांनी काय करावं, करी डोळेवरी लोका, म्हणजे लोकांनी डोळे भरून पाहावं. म्हणजे मराठी भाषेत गीतेवर हे भाष्य करून
लोकांनी डोळे भरून पाहावं असे मी करू शकलो. कसं करू शकलो? मी मुका असून सुद्धा. आता आहेत का हो मुके? 9,000 ओव्या एवढ्या रचलेल्या आहेत. एवढ्या सगळ्या जगाला त्यांनी ज्ञान पाजलेलं आहे. सगळ्यांनी त्यांना ज्ञानदेव ही पदवी दिलेली आहे, ज्ञानेश्वर म्हटलेलं आहे. तरी केवढा विनय. आणि आपण मात्र एवढं एवढंसं करतो, त्याचा एवढा डोंगर करतो. म्हणून म्हणले घेवो ये ऐसे जे. असं जे करतोय, असं जे करू शकलो, ते कशामुळं करू शकलो तेही पुढं परत सांगतायत. आता हे साधं काम नाही आहे. जसं मगाशी सांगितलं होतं की भवसागर तरून जायला आपल्याला रामनाम किंवा देवाचं नाव किंवा अंतरंगातला अंतरात्मा समजून घ्यायला पाहिजे. तसं आता ते सांगतायत की हा ग्रंथ सागरू एवढा, हा ग्रंथ सागरू एवढा, उतरोनी पहिली खडा, कीर्ती विजयाचा धेंडा नाचे जोका. हा कीर्ती विजयाचा धेंडा, धेंडा म्हणजे ध्वज, पताका, ही नाचवू शकलो. कशामुळं? हा ग्रंथ सागरू एवढा, एवढा ग्रंथाचा सागर एवढा मोठा आहे, प्रचंड आहे. तो तरुण गीतार्थाचा नाही, उतरोनी पहिली कडा, पलीकडच्या कडेवर मी गेलो आहे, किनाऱ्यावर वरच्या गेलेलो आहे पलीकडे. म्हणजे हा एवढा मोठा ग्रंथसागर तरुण कीर्ती विजयाचा धेंडा मी नाचू लागलो आणि पहिलं पार झालेलो आहे. हा सागर होता हो. तो आत्ता सुरुवात केली ती अलीकडचं तीर होतं आणि पूर्ण केला तो पलीकडचं तीर होतं. तर तो सागर मी एवढा ओलांडून गेलो, पहिलं पार केला. आणि कीर्तीचा हा ध्वजा किंवा कीर्तीचा हा झेंडा मी नाचवू शकलो. हे कशामुळे ते पुढे सांगणार आहेत. अजून काय? त्याला आता एकदा सागर म्हणला, आता म्हणतात पुढे गीतार्थाचा आवारू, कलशेसी महामेरू, रचुनी माझी श्री गुरु लिंगजे पूजी. आता हा गीतार्थांचा आवारू, आवारू म्हणजे मंदिर. आपण म्हणतो ना आवार, तो आवार शब्द त्यांनी कसा वापरलाय बघा. आपण शाळेचं आवार म्हणतो, मंदिराचं आवार म्हणतो. म्हणजे आपण रिकामी जागा अशा अर्थी आवार शब्द वापरतो. त्यांनी आवारू हा मंदिर या अर्थी शब्द वापरलेला आहे. गीतार्थाचा आवारू म्हणजे गीता मंदिराची ह्यानं स्थापना केली. आणि कलशेसी महामेरू, आणि हा 18वा अध्यायरूपी कलशरूपी हा एवढा महामेरू आहे. मेरू पर्वत मोठा आहे ना. रचुनी माझा श्री गुरु, आणि हा एवढा मंदिरावर हा कलश स्थापन करून या मंदिरात मी काय केलेलं आहे? माझ्या गुरूंना रचले, म्हणजे त्या ठिकाणी स्थानापन्न केले. गुरूंची मी पूजा करतो आहे. लिंग जे पूजी, सद्गुरू रूपी लिंगाची, शिवलिंगाची मी पूजा करतोय. खोटंच मंदिर नाही आहे ते, हे गीता मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये मी आसनावर गुरूंची प्रतिष्ठापना केलेली आहे. शिवलिंगाची मी पूजा करतोय. किती छान कल्पना केली. मग अशी जे आता त्याच बुधातल्या याच्यामध्ये सांगायला हे उदाहरण छान झालं असतं खरं, की एवढं कर्म करून सुद्धा त्याच्याबद्दल अजिबात लवलेशही नाही, की हे मी केलं म्हणतच नाही आहे. एवढं हे करून घेतले माझ्या गुरूंनी माझ्याकडून. कारण कशामुळे हे सगळं झालं? गीता निष्कपट माय, चुकोनी ताने हिंडे जे वाय, ते माया पुता भेटी होय, हा धर्म तुमचा. अहो ही गीता निष्कपट माय आहे, माऊली आहे. चुकोनी ताने हिंडे जे वाय, अहो जे तानं वासरू असतं तिचं, ते चुकून व्यर्थ इकडं तिकडं भरकटत राहतं. ते माया पुता भेटी होय, हा धर्म तुमचा. तर त्या मायलेकराची भेट ही तुमच्यामुळे झालेली आहे, तुमच्या पुण्याईनं झालेली आहे, किंवा हा तुमचा धर्म आहे म्हणून झालेली आहे. नाहीतर खरं म्हणजे ही निष्कपट माय, तिच्यापासून त्याचं तानं वासरू भरकटलेलं होतं. पण त्या दोघांना एकत्रित आणण्याचं काम हे तुम्ही केलेलं आहे.
हा तुमचा धर्म आहे. तुमच्यामुळे त्यांची भेट झालेली आहे आणि त्याच्यामध्ये तुमची सगळ्यांची पुण्याई आहे. धर्म म्हणजे पुण्यकर्म. त्यामुळं पुण्याई असं म्हणलं तरी चालेल. मग हे तुम्ही घडवून आणलं. तुमच्यामुळे हे सगळं झालं. तुम्हा सज्जनांचे केले आकळुनी जी जी बोले, जी मी बोले, ज्ञानदेव म्हणे थे कुले तैसे ते नोहे. आणि मग हे सगळं कशामुळं केलं? तुम्हा सज्जनांचे केले. तुमच्या सज्जनांचा सगळा आचार विचार जाणून मी हे केले. आणि आकळून म्हणजे अत्यंत प्रेमानं सगळं समजून उमजून त्याला आकळून शब्द म्हटले. प्रेमाने जी मी बोले, जो मी बोलत आहे, ज्ञानदेव म्हणे थे कुले तैसे ते नोहे. तर ज्ञानदेव काय म्हणतायत? हे मी जे सगळं बोलतोय ते तुम्ही माझ्यासाठी पुण्यकर्म केलं म्हणून मला त्याची पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणून मी जे बोलतो आहे ते असं बोलणं, काय मी त्याच्याबद्दल सांगू? आकळूनी मी जे बोले, ज्ञानदेव म्हणे थेकुले तैसेही नव्हे. अहो ते तसं नाही आहे. श्रोत्यांना ते सांगतायत की काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलत नाही आहे. तसं नाही आहे. जे बोलतो आहे ते असं तसं बोलणं नाही आहे. तर जाणीव तुम्ही जे सगळं मला सहाय्य केलेलं आहे किंवा तुमचा आचार विचार जो आहे तो जाणून मी ते करू शकलो. नाही तर मी काही करू शकलो नसतो. काय बहु बोलो सकळा, काय बहु बोलो सकळा, मेळविलो जन्मफळा, ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला जो हा. अहो म्हणतात फार काय बोलू, फार काय सांगू तुम्हाला सगळ्यांना. हा मिळविलो जन्मफळा, हा माझा जन्म फळाला आलेला आहे. माझ्या जन्मफळाची मला जोड करून दिलेली आहेत. आणि ग्रंथसिद्धीचा सोहळा, ग्रंथसिद्धी झालेली आहे त्याचा हा जो सोहळा चाललेला आहे हा तुम्ही मला दाखवलात. तुमच्यामुळं दिसलाय. दाविला जो, हा जो तुम्ही मला दाखवलात, मला ही जोड करून दिलीत, त्यामुळं माझ्या जन्माचं सार्थक झालं. माझा जन्म सफळ झाला, सार्थक झालं. तुमच्यामुळं माझं झालं सार्थक. म्हणजे श्रोत्यांना किती महत्त्व दिलेलं आहे किंवा गुरूंना किती महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा ते सांगतात आपल्याला की मी मुका असूनही गीतेचा अर्थ मराठी भाषेत अशा रीतीनं मांडला की सर्व लोकांना ब्रह्मरूप आत्मा प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसावा, म्हणजे त्याचा अनुभव यावा. वस्तुतः 18 अध्यायातली सगळी आता ओव्या चालल्या आहेत की हा ग्रंथाचा सागर एवढा मोठा आहे, अफाट सागर आहे. आणि त्याच्या पहिलं तीरावर कीर्तिविजयाचा धेंडा किंवा तो झेंडा जो फडकत आहे तो अशा ठिकाणी की गीतार्थाच्या आवारात 18व्या अध्यायाच्या कळसासह ओव्यांचा महामेरू पर्वत करून त्या ठिकाणी मी ही गुरुरूपी शिवलिंगाची ग्रंथाद्वारे पूजा केलेली. आणि ही निष्कपट आईची मुमुक्षुरूपीत लहान मुलांची, लहान मूल कोण आहे तर मुमुक्षू सगळे आपण, तर संस्कृत कळत नसल्यामुळं वाट चुकून चुकामुक झाली होती. का चुकामुक झाली? संस्कृत कळत नव्हतं. ते माय आणि वासरू सैरभैर झालं होतं. का झालं होतं तर ते समजत नव्हतं. आणि त्या दोघांची भेट घडवून आणणं हे तुमच्या संत सज्जनांचा स्वभाव आहे. त्याची पूर्तता तुमच्या सगळ्यांमुळं झाली, मराठी ग्रंथामुळं होत आहे. आणि ही ओवी आता संत सभेमध्ये सांगितली. पुढच्या आपण त्यांच्या ओव्या बघूया. काल त्या झाल्या होत्या. परी एक साच गुरुकृपे विण, गीतार्थाची खूण न ये हाता. आवाज येतोय ना सगळ्यांना दादा? आवाज येतोय का? येतोय. हां,
नाही, कारण मध्येच फोन आता त्या वसुधा संतांचा आला होता. तया गीतार्थाते असोनी मी मुका, मी वरिले देखा मराठीत. ऐसा हा अपार ग्रंथाचा सागर, उतरोनी पार पावलो मी. कीर्ती विजयाचा उभारोनी ध्वज, स्वानंदे सहज नाचे आता. रचिले हे थोर गीतार्थ मंदिर, कलश सुंदर चढवोनी. मग स्थापोनिया रम्य गाभाऱ्यात, श्री गुरुदैवत दैवत पूजिले मी. बाळहिंडे वाया चुकोनिया वाट, परी निष्कपट गीतामाय. तुमची या धर्मे आज एकदाची, माय लेकराची झाली भेट. तुम्हा सज्जनांचे थोर उपकार, जाणोनी साचार बोलिले. म्हणून हे काय कैसे म्हणू अल्प, थोर हा संकल्प सिद्धी गेला. काय सांगू तुम्हा ग्रंथ समाप्तीचा, दाविला हासाचा सोहळा जो. तेणे झाले माझे अहो संतजन, कृतार्थ जीवन सकळही. ठेवोनिया तुम्हा ठाई भरवसा, धरियेल्या आशा ज्या ज्या येणे. आता हे कशामुळं पूर्ण झालं तर तुमच्या ठिकाणी सगळ्या माझ्या आशा होत्या आणि त्यामुळे हे सगळं पूर्ण झालेलं आहे. ते पुढची ओवी सांगतायत बघा. मी आज जैस जैसी आशा, केला तुमचा भरवसा, ते पुरवणी जी बहुवसा आणिलो सुखा. जैसी जैसी आशा म्हणजे जशा जशा आशा मी केल्या, किंवा जशी जशी इच्छा मनामध्ये बाळगली. केला तुमचा भरवसा आणि तुमच्यावर अत्यंत भरवसा ठेवला, विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली. ते पुरवणी जी बहुवसा आणिलो सुखा. आणि ती इच्छा, ते लाड माझे पुरवलेत तुम्ही. बहुवसा पूर्णपणे पुरवलेत, पुष्कळ पुरवलेत. आणिलो सुखा आणि मला या परमसुखापर्यंत आणून पोहोचवलं तुम्ही, आणून सोडलं. म्हणजे मी तुमच्यावर नितांत श्रद्धा ठेवली. गुरुरायांना सगळं म्हणता येतो. गुरुराया ही मी सगळी तुमच्यावर श्रद्धा ठेवली आणि जी जी इच्छा मी मनी बाळगली तसे तसे तुम्ही माझे लाड पुरवलेत, माझ्या अपेक्षा पूर्ण केल्यात आणि या परमसुखापर्यंत, ब्रह्मसुखापर्यंत तुम्ही आणून पोचवलं. मज लागी ग्रंथाची स्वामी, दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही. ते पाहुनी हसो आम्ही विश्वामित्रा तेही. फार सुंदर उपमा दिलेली आहेत. ते काय म्हणतात की मज लागी ग्रंथाची स्वामी, माझ्यासाठी ग्रंथाची ही स्वामींना उद्देशून म्हणतात, म्हणजे गुरूंना. दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही, ग्रंथाची जणू काही दुसरी सृष्टी निर्माण केली. ती कशाप्रमाणे केली? विश्वामित्रांनी त्रिशंकुला आकाशात अंतराळात असं तो तरंगत राहिला होता, म्हणून ती सृष्टी पुन्हा नवीन सृष्टी निर्माण केली होती. तर त्यालासुद्धा आम्ही हसू. आम्ही आज त्याला हसत आहोत. कारण का? की ही ग्रंथसृष्टी शाश्वत आहे. ती सृष्टी काही कायमची नव्हती राहणारी, ती पुन्हा लय पावली. पण ग्रंथसृष्टी बघा ना, आता 1200 साली झालेली आहे, शतकामध्ये झालेली. आता आपण 24वे शतक आहे हे. तर त्यावेळेला केलेली सृष्टी ही आजही जशीच्या तशी आहे, शाश्वत आहे. आणि ते कशामुळं झालं? त्यामुळे मी त्यांना हसतोय म्हणतोय. त्यांच्याकडे बघून मी हसतोय की त्यांच्या सृष्टीपेक्षा ही सृष्टी जास्त चांगली आहे, शाश्वत आहे आणि ती चिरकाल राहणार आहे. मज लागे ग्रंथाची स्वामी, दुजी सृष्टी जे केली तुम्ही. ते पाहूनी हसू आम्ही विश्वामित्रा ते. कारण ती पाहून आम्हाला त्याच्याकडे बघून हसू येते, पूर्वीच्या सृष्टीची आठवण येऊन हसू येते. कारण ही सृष्टी शाश्वत आहे, ती सृष्टी शाश्वत नव्हती. जे असोनी त्रिशंकू दोषे, धातयाही आणावे वोसे.
ते नासते की जे की ऐसे निर्मावे नाही. आता ते काय म्हणतात की मी असं का बोलतोय, तर मगाशी म्हणलं तसं ही चिरकाल राहणार आहे. आणि त्रिशंकूसाठी ब्रह्मदेवालाही उणेपणा आणण्यासाठी विश्वामित्रांनी धाता म्हणजे ब्रह्मदेव, विधाता धाता म्हणतात ना त्याला. तर त्या धात्यालासुद्धा कमीपणा आणण्यासाठी किंवा उणेपणा आणण्यासाठी विश्वामित्रांनं दुसरी सृष्टी निर्माण केली होती. पण ती नाशवंत होती, कारण जे निर्माण होतं ते नष्ट होतं. पण ही अक्षरसृष्टी मात्र तुम्ही माझ्याकडून करून घेतली. जे नासते की जे ऐसे निर्वावे नाही. तर जे नष्ट पावणारे असं निर्माण केलेलं नाही आहे, हे चिरंतन असं निर्माण केलेलं आहे. अविनाशी असतं जे आत्ता जे आहे निर्माण केलेलं, ते अविनाशी आहे अशी माझी श्रद्धा आहे. म्हणजे तुम्ही जे निर्माण करता, सद्गुरू हा परमात्म्यापेक्षा परमात्माच आहे. आपण रोज श्लोक म्हणतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. हे 3 निर्माते, रक्षण करते आणि संहार करते. पण गुरुर ब्रह्मा तो ब्रह्मदेव पण आहे, गुरु विष्णू आणि गुरु साक्षात परब्रह्म. तर तो त्या तिघांपेक्षा सुद्धा परब्रह्मरूप जास्त श्रेष्ठ आहे. ते अविनाशी आहे. त्यामुळं गुरूंनी केलेली निर्मिती ही अविनाशी आहे अशी म्हणतात. माझी श्रद्धा आहे असं मला खात्रीनं वाटतंय. आता अजून एक उदाहरण देत आहेत. जे नासते की जे की ऐसे निर्मावे नाही. जे नाशवंत आहे ते कधी करायलाच नको आहे, ते निर्मायलाच नको आहे, निर्माण करायलाच नको आहे. पण जे अविनाशी आहे ते मात्र निर्माण करावं लागत नाही, ते चिरंतन आहे. शंभू उपमन्यूचे निमोहे क्षीरसागर ही केला आहे. येथ तोडी उपमे सरी नोहे जे विषगर्भ की. आता त्या उपमन्यूला दूध पाजायला इकडं खरं नव्हतं, घरामध्ये गाईचं किंवा हे दूध मिळत नव्हतं, म्हणून ती काय करायची, पीठ कालवून त्याला दूध म्हणून द्यायची. आणि मग या शंकराला विनवणी केल्यानंतर त्यांनी त्या बाळासाठी क्षीरसागर तयार केला. उपमन्यूवरील प्रेमामुळं क्षीरसागर निर्माण केला. पण त्याचीसुद्धा उपमा इथं देता येणार नाही, कारण क्षीरसागराच्या पोटात काय असतं, विष असतं. कारण ज्या वेळेला हे केलं, समुद्र मंथन केलं, त्यावेळेला त्याच्यातून विष पण आलं अमृताबरोबर. म्हणजे त्या दूधसागराची पण उपमा देता येत नाही याला. हा श्रेष्ठ असा सागर आहे, चिरंतन राहणार आहे. किंवा अंधकारू निशाचरा गिळिता सूर्ये चराचरा. धावा केला तरी खरा ताऊनी की तो. आता अंधकाररूपी निशाचरानं सगळ्या चराचराला गिळून टाकल्यामुळं सगळ्यांनी सूर्याचा धावा केला होता. आणि त्या चराचराविषयी सूर्याला करुणा वाटली आणि त्या करुणेपोटी सूर्यानं धावत येऊन सृष्टीला वाचवलेलं होतं. तेथे तोही उपमेसे नो हे अंधकारू निशाचरा गिळीला सूर्य चराचरा. धावा केला तरी खरा ताऊनी की तो. पण ताऊन म्हणजे प्रकाशून. सूर्याचा धावा केला तेव्हा सूर्याला करुणा वाटली आणि त्यानं सगळ्यांना वाचवलं स्वतः. तो मुळात प्रखर आहे, तापदायक आहे, दाहक आहे, तरीसुद्धा त्याच्या त्या कृपेमुळं सगळी सृष्टी ही वाचलेली. तातलिया जगा कारणे चंद्रे वेचिले चांदणे तया सदोखा केवी म्हणे सारची हे. आता सूर्याच्या तेजानं, तातलिया म्हणजे तापलेल्या, तर जगासाठी तो तापत असतो, पण तो तापलेलाही आपल्याला सहन होत नाही. म्हणून त्याच्या दाहक प्रखरतेनं तापलेल्या विश्वाला पुन्हा काय केलंय, तर निववण्यासाठी चंद्रे वेचिले चांदणे सदोखा केवी म्हणे सारखे हे. तर चंद्र काय करतो, आपलं शांत शीतल चांदणं सृष्टीवर उधळतो
पण चंद्राला कलंक आहे आणि तो कलंक असल्यामुळं त्याला कमीपणा आहे. चंद्रे विचले छान सदोखा, दोखा म्हणजे दोष, सदोष आहे तो. त्या पुन्हा ऱ्हास होणाऱ्या कलांचा शाप आहे त्याला. आणि म्हणून तू निर्माण केलेला हा चंद्र जरी शीतल असला तरीसुद्धा त्याला शाप आहे, तो सदोष आहे. आणि म्हणून मी मात्र कसा आहे, हा ग्रंथ जो तुमच्या कृपेनं केला आहे, हा त्याला चंद्राची पण उपमा देता येत नाही, सूर्याची पण उपमा देता येत नाही, क्षीरसागराची पण देता येत नाही, विश्वामित्रांच्या त्रिशंकूला केलेल्या सृष्टीची उपमा देता येत नाही. कारण ते सगळे याच्यापुढं फोल आहेत, कमी आहेत. कारण या ग्रंथासारखा दुसरा ग्रंथच जगात नाही. म्हणून तुम्ही मज संती ग्रंथरूप जो हा त्रिगत जगती, उपयोग केला तो पुढती निरुपमजी. पण फार काय म्हणतात सांगावं, तुम्ही संतांनी, अर्थात ते संतच आहेत, तर तुम्ही काय केलं, तुमच्या कृपाशीर्वादामुळं, सगळ्या संतांची जोड मिळाल्यामुळं हा जो ग्रंथ आहे हा त्रिजगतात म्हणजे त्रैलोक्यामध्ये या ग्रंथासारखा दुसरा ग्रंथ नाही. उपयोग केला तो पुढती निरुपम, त्याच्यासारखी उपमाच कुणाला देता येत नाही. या समहा, आता मी काल महत्त्व वाचत होते ना ज्ञानेश्वरीचं, तर त्यांनी तेच सांगितलं की याच्यासारखा दुसरा ग्रंथच नाही आहे, हा एकमेव ग्रंथ आहे. याच्यासारखा हा असं तुला दाखवताच येत नाही, त्यामुळं याला कशाचीही उपमा देता येत नाही. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जीवरले पायिक पण आता तो म्हणतो की सद्गुरुराया, मी अधिक काय सांगू, किंबहुना तुमचे केले. आता मी तुम्हाला अधिक काय बोलू, तुम्हाला काय सांगू. तुमच्या आशीर्वादामुळं, कृपाशीर्वादामुळं हे धर्मसंकीर्तन सिद्धीला गेलं, यशस्वी झालं. आणि येथं माझेची उरले पायिकपणा, मी पायिक म्हणून, तुमचा सेवक म्हणून राहिलो आहे. आणि प्रस्तुत ग्रंथकर्तृत्वाविषयी माझं सेवक पण आहे, मी पायिक बनलेलो आहे. मी कोणी श्रेष्ठ नाही, मी निर्मिता नाही. त्यामुळं सद्गुरुराया, तुझी ही कृपादृष्टी माझ्यावर अखंडपणे ठेव, असं त्यांना सांगायचे. आणि केवळ तुमचे मला आशीर्वादच राहावेत, आशीर्वादच असावेत. कीर्ती विजयाचा उभारोनी ध्वज, स्वानंदे सहज नाचे आता. रचिले हे थोर गीतार्थ मंदिर, मग स्थापोनी चढ कलश सुंदर चढवोनी. मग स्थापोनिया रम्य गाभाऱ्यात, श्री गुरुदेवत पूजिले मी. बाळ हिंडे वाया चुकोनिया वाट, परी निष्कपट गीता माय. हे झाल्या खरं. तुमची या धर्मे आज एकदाची, माय लेकरांची झाली भेट. या झाल्या खरं मगाशी. तुम्हा सज्जनांचे थोर उपकार, जाणूनी साचार बोलिलो मी. म्हणून हे कार्य कैसे म्हणो अल्प, थोर हा संकल्प सिद्धी गेला. काय सांगू तुम्ही ग्रंथ समाप्तीचा, दाविला हासाचा सोहळा जो. तेणे माझे झाले अहो संतजन, कृतार्थ जीवन सकळही. ठेवोनिया तुम्हा ठाई भरवसा, धरियेल्या आशा ज्या ज्या येथे. त्या सकळही पुरवूनी आज, सुखी केले मज तुम्ही संती. तुम्हा संती मज धरोनिया हाती, दुजी ग्रंथसृष्टी केली जीही. पाहोनी ती ऐसी थोर नवलाई, विश्वामित्रा तेही हसू आम्ही. निर्मिली ती तेणे त्रिशंकू कारणे, आणावया उणे विधात्यासी. परी ती समूळ जाणा नाशिवंत, नवे तैसा ग्रंथ विनाशिया. उपमन्यूसाठी देव सदाशिव, लोभे क्षीरार्णव निर्मी जरी.
परी तोही पात्र उपमेसी नोहे विषगर्भ आहे म्हणोनिया अघोर अंधार जो का निशाचर सर्व चराचर गिळू पाहे तया अंधारासी सूर्य तो निवारी देवोनिया परी ताप जगा वेचोनी चांदणे चंद्र निशानाथ तप्त जगा शांत करी जरी परी कलंकित असे तो म्हणून उपमेसीहीन वाटे येते म्हणून जो तुम्ही संतजनी थोर केला उपकार ग्रंथरूपी तयासी त्रैलोकी नाही उपमाच निस्तुल तो साच ऐसे वाटे निस्तुल म्हणजे कशाशी तुलना करता येत नाही असं. इथपर्यंत झाले. आता हे सुरू होणार आहे काय म्हणतो आपण पसायदान. थोडासा वेळ असेल त्या दिवशी मी थोडीशी पार्श्वभूमी सांगितलेली होती. पुन्हा ती जरा सांगायची आहे आणि काहींना त्या दिवशी समजली नाही ही आत्तापर्यंतची जी काही प्रेरणा होती ती. किती वेळ आहे दादा आता? कारण मध्ये थोडा उशीर झाला आहे. मी इथंच थांबते. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतज गिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझ. आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. मला असं वाटतं या त्यावेळेला जे गडबडीत पुन्हा ओव्या सांगितल्या होत्या त्यामुळे माझ्या लक्षात आलं की या आपल्या काही ओव्या पुनरावृत्त झाल्या आहेत. पण आता ही लिंक मध्येच तोडणं योग्य नव्हतं म्हणून आपण आता इथेच थांबतो आहोत.